तारीख आहे आजची 20 जानेवारी. 5-6 दिवसानंतर व्हिडिओ येते. मध्ये काम केले पण व्हिडिओ काढले नाही. तर आज आपल्याला मोसरीतनं स्टेशनची राईड पडली होती. तर 10-20 रुपयाचा फरक येत होता मीटरनुसार. तर डायरेक्ट घेतली 254 काहीतरी भेटली पहिल्या ट्रिपची. नंतर आपल्याकडे एक रिझर्वेशन होती रेल्वे एअरपोर्टची, सेनापती बापट रोड, पण 40-50 मिनिटं टाइम होता मध्ये. सो आपण एक विश्रांतवाडीची घेतली होती छोटी, पण ती कॅन्सल केली आणि रिझर्वेशन पण कॅन्सल केली. आणि नंतर आपल्याला रॅपिडोकडनं मीटरप्रमाणे हिंजवडीची घेऊन आलो 400 रुपये. आता इथनं परत आपल्याकडे 6:45 रिझर्वेशन आहे एअरपोर्टसाठी, सेनापती बापट रोड सेम त्याच एरियातनंच आहे. आणि आता एक स्टेशनची आली होती 280 रुपये जायचं होतं 23 किलोमीटर. पहिल्यांदा घेतली, मेसेज केला, कस्टमरचा मेसेज आला, आपण पण मेसेज केला पण नाही म्हणले. परत पण मला चाली, परत फोन केला, मग नाही म्हटले मीटरने जाणार. जो रेट दाखवते त्यांनी म्हटलं 290 रुपयामध्ये 23 किलोमीटर. तर कोण नाही म्हणलं त्यांना तुम्हाला रिक्षाचा पण रेट होत नाही. नाही म्हणले ठीक आहे कॅन्सल करतो, काय प्रॉब्लेम नाही. ती कॅन्सल झाली आणि आपण आता निघालो वाकड साईडला हळूहळू. तर बघूया ऑन द वे आपल्याला ट्रिप पडते का. आपण कसं एमटी तर नसतो जात बहुतेक, मग पुढची ट्रिप कॅन्सल करायला लागेल. तसा वेळ आहे 6:40 आहे. तर बघूया. आलोय आपण स्टेशनला, कस्टमरला सोडलं. आपण कोकणी चौकात थांबलो. डायरेक्ट जागेवरनं ट्रिप पडली. मीटरनुसार आणले 300 रुपयाने. आणि अशा प्रकारे 950 रुपयाचं आपलं काम झालं. आणि आत्ताची आपली एअरपोर्टची आहे सेनापती बापट रोड अलीकडनंच आहे. तर ती आहे 371 रुपये 12.5 किलोमीटरची. तर हळूहळू निघलोय, 20 मिनिटं आहेत. जर ऑन द वे आपल्याला ट्रिप पडली तर ठीक, नाहीतर मग आपण डायरेक्ट एअरपोर्टला भेटूया. आणि याच्या आधीची जी हिंजवडीला मी सोडलं कस्टमरला, तिथनं मला लगेचच पुढच्या मिनिटाला स्टेशनची राईड पडली 280 रुपयाने. कस्टमर ऐकत नव्हतं. आणि त्याच्या आधीची गंमत म्हणजे त्या कस्टमरला जे मी मीटरने घेतलं 400ने, तर त्याच्या आधी 30 लेडीज 350 रुपयाने हिंजवडीतनं आली. म्हणजे काही आपलेच लोक आहेत की ते मीटरने विचारत नाहीयेत. तर सगळ्यांनी मीटरनेच काम करा. 21 रुपये नॉन एसी, 25 रुपये एसी या हिशोबाने. तर मी तरी तेच काम करतोय. एखाद दुसरी राईड जेव्हा ऍडजस्टमेंट 20 रुपये जर काय फरक असेल तर ठीक आहे, पण शक्यतो जमल तेवढं मीटरने काम करा. आपल्यालाच आपल्या हक्काचे पैसे मिळतात. तर ठीक आहे, आता इथनं कस्टमरच्या पिकअप लोकेशनला निघतोय आणि बघूया कुठला रस्ता आहे. आलो आपण कस्टमरच्या लोकेशनला. नेहमीप्रमाणे आपली सवय आहे लोकेशनला आल्यानंतर कॉल करायचा. पहिला कॉल लागला नाही, मेसेज केलाय आय हॅव अराइव्ड. नंतर परत कॉल केलाय, उचललाय कस्टमरनी, येतो बोलले. 9 मिनिटं आधी आपण कस्टमरच्या लोकेशनला आलोय. एअरपोर्टची राईड आहे 371 रुपये 12.5 किलोमीटर. तर ठीक आहे, आता इथनं एअरपोर्टपासून आपल्याला रिटर्न मिळाला पाहिजे. ही ट्रिप झाल्यानंतर बहुतेक आपलं 1360 का 61 रुपयाचं काम होईल. तर बघूया. सध्याची परिस्थिती तुम्ही बघताय मार्केटची, मीटरनेच काम केलं तर परवडते. ट्रिप स्लो झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे मी ज्या एरियातनं करतो त्या एरियातनं एअरपोर्टला ज्या मला रिझर्वेशन मिळत होत्या त्या मिळत नाहीत आता म्हणाव्या तशा. तर त्यासाठी थोडंसं स्ट्रगल करावं लागतोय. ठीक आहे, हरकत नाही. आपलं मार्केट पण चालू आहे स्टॉक मार्केटचं. त्याचा कोर्स लॉन्च करायचा होता, पण ते मी आजारी असल्यामुळे डायरेक्ट 1 महिना पुढे गेलाय. तर प्रयत्न करतोय. सध्या फोरेक्स मध्ये मी जास्त लक्ष दिले, गोल्ड मध्ये वगैरे. तर तिकडे ट्रेड माझे चालू असतात. तर लवकरात लवकर ज्यांना शिकायचे त्यांना पण आपण शिकवणार आहे. तर एक मला आणखीन मागं पण आपण विचारलं होतं एक वेळ व्हिडिओमध्ये, तो किती जणांना शिकायचे. तर आपला कोर्स ऑलमोस्ट रेडी आहे. तर आपण एक त्याची नॉमिनल फी घेऊन तो कोर्स देणार आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ. का ॲप म्हणजे मार्केट असतं काय, शेअर मार्केट आणि फोरेक्स मार्केटची बेसिक पासनं ते ट्रेड कसा घ्यायचा आणि 500,000 रुपये कसे मिळतील एक 20-25 हजाराच्या इन्व्हेस्टमेंटवर. तर आपला गाडीचा गॅसचा खर्च जरी निघाला तर माझं टार्गेट तेच आहे की आपल्यासारखे जे कॅबवाले मित्र आहेत आपले, तर त्यांना ॲटलिस्ट गाडीचा गॅसचा खर्च जरी निघाला तरी माझा उद्देश तेच राहील. तर ठीक आहे, ज्यांना ज्यांना शिकायचं असेल, जे आपल्याला खरंच फॉलो करतात, ज्यांना माहीत आहे आपण काय आहे, तर आपल्याला किती वर्षाचा एक्सपिरियन्स वगैरे आहे, तर त्या गोष्टी सगळ्या त्यामध्ये मी सांगितलेल्या आहेत. आणि थोडंसं शेवट फक्त ते एडिट करायचे, तेवढं झालं का मी सांगेल ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी, मग पुढची प्रोसेस आपण करूया. तर लवकरात लवकर ती पण गोष्ट आपली रेडी होणार आहे. आणि कॅब तर आहेच सोबत, कारण मार्केट सध्या आपण बघतोय ओला उबेरचं काम तेवढं राहिलेलं नाहीये.
टाइम द्यावा लागतोय, जे फुल टाइम देतात त्यांचं काम होते, पण मी माझ्या हिशोबाने 7 तास 8 तास मी काम करतो. 2-2.5 हजाराचं माझं असतं टार्गेट. पण सध्या आता मी आजारी असल्यामुळे थोडं मी ते स्लो केलंय, कारण मी झोप घेऊन बाहेर निघतोय आणि जिम वगैरे पण जातोय, त्यामुळे मला वेळ तसा मिळत नाहीये. तर ठीक आहे, त्यातल्या त्यात आपल्याला जेवढा वेळ देता येते तेवढा वेळ आपण कॅब चालवतोय आणि बाकीच्या गोष्टी पण आपण करतोय. तर करूया ही ट्रिप कम्प्लीट आणि पुढं आपलं बोलणं कंटिन्यू करू नंतर. मग आलोय आपण एअरपोर्टला. 23 मिनिटामध्ये आपण रीच झालोय, पोहोचलोय. 371 ऑनलाईन पेमेंट होतं, 12.5 किलोमीटरचे 371, जवळपास 30 रुपयाच्या हिशोबाने आपल्याला रेट मिळालाय. तर आता इथनं तर काय वाजलं नाही, बघूया ओला चालू करू. आणि आपले एक मित्र आलेले आहेत इथं आधी, याच्या आधी तर आहेत का गेले काय माहिती, बघूया, कॉल करतो. नाश्ता केला आपण इथं एअरपोर्ट रोडला. तर ट्रिप काय वाजत नाहीये, तर एक 8:30 पावणे 9ची ट्रिप घेतली आहे, 8:30 8:35 असं काहीतरी आहे. तर कळसपासनं दाखवलंय ते नेहरू नगर पिंपरीची. तर 286 दाखवले, 15 किलोमीटर, पण 15 किलोमीटर नाही आहे ते, कारण मॅपमध्ये उघडून बघितले तर रोड फिरून दाखवला 1-1.5 किलोमीटर वाचणार आहे तिथं. तर मीटरच्या हिशोबाने आपल्याला रेट मिळतो. आणि ओलाला काय 2-2, 3-3 किलोमीटर पिकअप येते, 4-4 किलोमीटर ड्रॉप, 80-90 रुपयाची ट्रिप. तर ठीक आहे, इकडे तिकडे फिरत बसण्यापेक्षा, मोकळं जाण्यापेक्षा, आणि एअरपोर्टला 350 गाड्या होत्या, सो थांबतोय इथंच आणि रिझर्वेशन घेऊनच जाईल. इकडे तिकडे फिरायचं नाही आज, मोकळं. तर बघूया, तिकडनं एखादी रिटर्न मिळाली तर आपलं काम होईल. तर ठीक आहे, आजचा दिवस असाच म्हणता येईल, ॲव्हरेज काम, काय विशेष काम नाही आहे. तर काही नसण्यापेक्षा जेवढं होतंय तेवढं काम करूया, आणि सोबत काहीतरी अर्निंग. मी सांगितलं व्हिडिओमध्ये तसं की आपलं ट्रेडिंगचं काम करतोय, तर तसंच काम करून आपलं काम होणार आहे. सध्या आलोय आपण पुढच्या कस्टमरच्या लोकेशनला. आता इथनं कॉल करतो. मधुबन सोसायटी काहीतरी आहे, विश्रांतवाडी चौकापासून लेफ्ट थोडं पुढं आल्यानंतर. नेहरू नगरची ट्रिप आहे, 286 असं काहीतरी आहे. तर एक 10-12 मिनिटं आहेत आणखी. ट्रिप काय पडली नाही, पडत होते पण रेट काय मिळत नव्हता, सो आपण वेट केला. तर ही ट्रिप झाल्यानंतर आपलं 1600-1650चं काम होईल. तर ठीक आहे, तिथनं बघूया आपण ट्रिप करतोय का डायरेक्ट घरी जातोय. 9:15 9:30